मंडळी नमस्कार। नारायणगडाचा नारळी सप्ताह मोठा की भगवानगडाचा नारळी सप्ताह मोठा? नारायणगडाच्या नारळी सप्त्यावर पब्लिक जास्त आहे की भगवानगडाच्या नारळी सप्त्यावरती पब्लिक जास्त आहे? तर मंडळी आज या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की नेमकं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चर्चा असलेला सप्ताह हा कोणता आहे। तर मंडळी ही नारळी सप्ताह काय भानगड आहे असं जर तुम्ही विचाराल तर ते असं असतं की एखादं गाव त्या गडाच्या महंतांकडे जातं आणि तिथेच गेल्यानंतर त्या महंतांना म्हणतं की आम्हाला सप्ताहाचा नारळ हवा आहे। मग ते महंत काय करतात की पुढल्या 4 ते 5 वर्षानंतरचा जो सप्ताह असतो त्या सप्ताहाचा नारळ हे त्या गावकऱ्यांना देत असतात। मग ते गावकरी काय करतात की 5 वर्षानंतर जर आपला सप्ताह आहे तर या 5 वर्षामध्ये थोडा दरवर्षी करून निधी गोळा करतात आणि जवळजवळ 1 कोटीपेक्षाही जास्त खर्च या नारळी सप्ताहाचा असतो। मग त्याच्यामध्ये माईक सिस्टम, कीर्तनकार वगैरे सगळंच आलं। मग याच्यामध्ये या सप्ताहासाठी जो लागणारा खर्च आहे ते हे गावकरी 4 ते 5 वर्षामध्ये जमा करतात आणि मग 4 ते 5 वर्षानंतर गडाचे महंत येतात आणि तिथे हे नारळी सप्ताह करतात। तर मंडळी सध्या बीड जिल्ह्यामध्ये 2 नारळी सप्ताह सुरू आहेत। एक नारायणगडाचा नारळी सप्ताह महंत शिवाजी महाराज यांचा आणि दुसरा नामदेव शास्त्री यांचा भगवानगडाचा नारळी सप्ताह। तर मंडळी हे सप्ते महाराष्ट्रामध्ये चर्चेत सध्या आलेले आहेत। त्याचं एक कारण असं सुद्धा आहे की जरांगे पाटील या सप्ताहाच्या सुरुवातीला उपस्थित होते आणि दुसरीकडे नामदेव शास्त्री सुद्धा भगवानगडाच्या सप्ताहाला उपस्थित होते। मंडळी जसं तुम्हाला माहिती आहे की दसऱ्याच्या वेळेस जसं दोन्ही दसरा मेळाव्यामध्ये वाद पेटला होता की कोणीकडे लोक जास्त येतात, तसंच यावेळेस काही या सप्ताहासोबत सुद्धा होत आहे असं सोशल मीडियावरती वारंवार आपल्याला दिसत आहे। मग ते कारण त्याचं हेही आहे की नारायणगडाचे जेव्हा व्हिडिओ येतात तेव्हा त्या व्हिडिओमध्ये दाखवलं जातं की नारायणगडाच्या एका पंक्तीसाठी जवळजवळ 3-4 ट्रॅक्टर सरपण लागतं आणि 25 ते 30 पातेल्यापेक्षाही जास्त आमटी ही एका पंक्तीसाठी लागते। दुसरीकडे भगवानगडाचे व्हिडिओ येतात की कीर्तनकाराच्या मागे जे बॅनर भगवान बाबांचं तयार केलेलं आहे ते बॅनरच जवळजवळ 2 लाखांचं आहे। असे वारंवार व्हिडिओ जे आहेत ते या सप्ताहांचे येत आहेत आणि कंपॅरिझन पब्लिक वारंवार करत आहे की कोणीकडे नेमकं पब्लिक जास्त आहे। तर मंडळी नेमकं पब्लिक कोणीकडे जास्त आहे आणि नेमकं नारळी सप्ताहाचं क्रेज हे कोणत्या आहे हे जर पाहायचं ठरलं तर मंडळी भगवानगड असो किंवा नारायणगड असो हे प्रत्येक व्यक्तींच्या श्रद्धेचे विषय आहेत। ज्या व्यक्तींनी या सप्त्यांचं नियोजन केलं आहे तेच नाही तर महाराष्ट्रातून ज्यांची आस्था श्रद्धा भगवान बाबावरती आहे किंवा इकडे नगद नारायण महाराजांवरती आहे ते मंडळी जे आहे ते महाराष्ट्राच्या विविध भागातून जे आहे या सप्ताहासाठी येत असतात। मात्र ज्या लोकांना या सप्त्याशी काहीच घेणं देणं नसतं, त्यांना फक्त राजकारण करायचं असतं, त्यांचं एकच म्हणणं असतं की सप्ताहाला कोणत्या पब्लिक जास्त आहे आणि कुठला सप्ताह जास्त मोठा झाला आणि त्याच्यातून आपलं वर्चस्व कसं आपल्याला साधता येईल। तर मंडळी याच्याबद्दल जर आपण चर्चा करून गेलो की सप्ताहामध्ये कुठल्या पब्लिक जास्त आहे तर मंडळी असा भेद आपल्याला इथे करता येणार नाही, कारण दोन्ही नारळी सप्ते हे ज्या त्या लोकांच्या आस्थेचे विषय असतात आणि आस्था आहे म्हणून लोक तिथं येतात आणि या नारळी सप्ताहामध्ये 7 दिवस पंक्तीमध्ये प्रसादही घेतात आणि कीर्तनही श्रवण करतात। मग ज्या लोकांना पत्रकारिता करायची आहे किंवा ज्या लोकांना स्वतःची प्रसिद्धी पाहिजे आहे त्याच्यासाठी लोक काय करतात की कुठल्या नारळी सप्ताहामध्ये पब्लिक जास्त किंवा आम्ही करून दाखवलं अशा विविध प्रकारचे स्टेटस किंवा या गोष्टी सोशल मीडियावरती शेअर करत असतात। याच्यातून होतं काय की लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की नारळी सप्ताह कुठला मोठा। मात्र मंडळी असं काहीही नसतं। ज्या त्या नारळी सप्ताहामध्ये ते काही राजकारणाची कुठली सभा नाही की कोणती सभा जास्त मोठी झाली म्हणायला, तो एक नारळी सप्ताह आणि लोकांच्या श्रद्धेचा विषय असतो। त्याच्यामुळे ज्या लोकांची जेवढी श्रद्धा, जेवढी निष्ठा, जेवढं त्यांचं प्रेम तेवढे लोक या नारळी सप्ताहाला वार्षिक प्रमाणे जे आहे ते त्या गडावरती येत असतात आणि गडाचे महंतसुद्धा तेवढ्याच प्रेमाने जे आहे ते त्या लोकांना कीर्तन श्रवणाचाही आणि महाप्रसादाचाही आनंद देत असतात। आपण दोन्हीकडले जर व्हिडिओ पाहिले, नारायणगड असो किंवा इकडे भगवानगड असो, तर दोन्ही सप्ताहामध्ये पुरेपूर लोक भक्तीचा आनंद घेतात हे सुद्धा आपल्याला दिसून येईल। तेव्हा या सप्ताहाच्या माध्यमातून कोणीकडे लोक जास्त येतात किंवा कोणीकडे लोक जास्त पैसा खर्च करत आहेत हे जर आपण पाहून गेलो तर हा फक्त त्या सप्ताहांमध्ये आणि दोन्ही समाजांमध्ये भेद करत आहोत असं याचं कारण होईल। त्याच्यामुळे आपण योग्य प्रश्न करून कोणत्या सप्ताहामध्ये लोक भक्तीचा आनंद जास्त लुटत आहेत हा प्रश्न केला पाहिजे। मंडळी तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला नक्कीच मिळालं असेल अशी अपेक्षा करतो। नमस्कार।